नमस्कार, मी रविकांत तुपकर बोलतोय। तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी मी आज फेसबुक लाईव्ह आणि इन्स्टाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी लाईव्ह त्या ठिकाणी संवाद साधतो आहे। आजचा विषय आहे कर्जमुक्तीचा लढा आणि पीक विम्याचा लढा आता कोणत्या टप्प्यावर आलेला आहे, तर तो एका निर्णायक टप्प्यावर आलेला आहे। महाराष्ट्रातल्या आपण सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय ताकदीने या सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या मानगुटीवर बसून लढाई केली आणि 2 वर्ष सातत्याने लढाई केल्यानंतर आता कुठे सरकारने कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर केली। प्रचंड संघर्ष आपल्या सगळ्यांना करावा लागला, पण भांडल्याशिवाय न्याय मिळत नाही, लढल्याशिवाय न्याय मिळत नाही। जसं लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं आपण बोंबलल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। म्हणून सातत्याने ही लढाई आपण करत आलेलो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय ताकदीने या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये अग्रभागी सगळे शेतकरी राहिले। त्यामुळे सरकारला जी कर्जमाफी या पंचवार्षिकच्या शेवटी करायची होती ती कर्जमाफी या सरकारला आत्ता करावी लागली आणि पहिली यादी त्याची जाहीर झाली। विषय असा आहे की सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमधून लाखो शेतकरी अजूनही वंचित राहणार आहेत। त्या वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढाई आपल्याला करायची आहे। जसं थकीत कर्जदारांसाठी सरकारने 2019 नंतरच्या 2 लाख रुपये कर्जमाफी केली, पण रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं काय? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने असं वाटतं की आम्ही गुन्हा करतो का नियमित कर्ज भरून, आणि जर अशा पद्धतीने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना काही मिळणार नसेल, सरकार मदत करणार नसेल, तर उद्या भविष्यात कुणी नियमित कर्ज भरणारच नाही, सगळेच थकवतील। आणि सरकारचा हेतू जर असा आहे की रेग्युलर शेतकऱ्यांनी कर्ज भरलं पाहिजे याच्यासाठी प्रोत्साहन देणं, तर निश्चितपणे हा हेतू काही यामध्ये सफल होणार नाही। त्यामुळे आपली सगळ्या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 50,000 नाही तर किमान 2 लाख रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे। आयटीआर भरणारे जे शेतकरी आहेत, जसं मी पण आयटीआर भरतो, आयटीआर भरणारे शेतकरी श्रीमंत नसतात, ते खूप गडगंज नसतात, परंतु इतर लोन मिळण्यासाठी अवांतर शेती पीक कर्जाच्या व्यतिरिक्त अनेक लोन मिळवायचे असतात, त्याच्यासाठी बँका विचारतात तुम्ही आयटीआर भरता का, आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या तो आयटीआर भरावा लागतो। अशा पद्धतीनं आयटीआर भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे अशी आपली मागणी आहे। दुसऱ्या बाजूला सरकारने असं म्हटलं की 2019च्या नंतरचे लोक या कर्जमुक्ती योजनेत आपण घेणार आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की 2019च्या पूर्वीचे जे लोक थकीत आहेत, म्हणजे 2009ची कर्जमुक्ती, 2017ची कर्जमुक्ती, 2019ची कर्जमाफी, या तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले अशा शेतकऱ्यांचा समावेश या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये करा, ही सुद्धा आमची मागणी आहे। अनेक बँकांनी परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, दुसरं काहीतरी सांगून सह्या घेतल्या, वाढून देतो म्हणून सह्या घेतल्या आणि परस्पर पुनर्गठन केलं। शेतकऱ्यांची परवानगी नसताना ज्या बँकांनी परस्पर पुनर्गठन केलेलं आहे, अशा पुनर्गठित शेतकऱ्यांचाही विचार या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे अशी आपली या निमित्तानं मागणी आहे। दुसऱ्या बाजूला मयत शेतकरी जे आहेत, मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती देण्यासाठी बँकांमध्ये अडचणी येत आहेत, त्यामुळे त्याही शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे। 2019च्या पूर्वीच्या 2 कर्जमाफी झाल्या, 17ची आणि 19ची। आता ज्यांनी 16ला लोन घेतलं ते 17ला बसले नाही। 16ला लोन घेतलेला शेतकरी थकीतही होत नाही, रेग्युलरही होत नाही, त्यामुळे तो वंचित राहिला। 2018ला ज्यांनी लोन घेतलं तो 19ला बसला नाही, कारण तो थकीतही होत नाही, रेग्युलरमध्ये बसत नाही। याही शेतकऱ्यांचा विचार या कर्जमुक्ती योजनेमध्ये केला पाहिजे। आणि दुसरं, या कर्जमुक्ती योजनेमुळे आता ही कर्जमुक्ती योजना नाही तर सरकारने आणलेली ही तडजोड योजना आहे, त्यामुळं या तडजोड योजनेमध्ये आमचं सिबिल खराब होणार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी माईकवर येऊन सांगितलं, मीडियासमोर येऊन सांगितलं की सिबिल खराब होणार नाही। ते कधी सांगितलं? मी 15 जिल्ह्याचा दौरा केला, 15 जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेतल्या, मेळावे घेतले, बैठका घेतल्या, सगळ्या ठिकाणी सिबिलचा मुद्दा आम्ही ओरडून सांगितला आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सिबिल खराब होणार नाही। पण बँकेत जर का आम्ही आज गेलो तर बँका म्हणतात सिबिल खराब होणार।
या राष्ट्रीयकृत बँकांना राज्य सरकारचे आदेश चालत नाही, यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला रिझर्व्ह बँकेचा आदेश आला पाहिजे. मग रिझर्व्ह बँकेचा आदेश सिबिल खराब न करण्यासंदर्भामध्ये होण्यासंदर्भामध्ये जर आणायचा असेल तर राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्र्यांनी रिझर्व्ह बँकेशी बोललं पाहिजे, अर्थमंत्र्यांशी बोललं पाहिजे केंद्रातल्या, आणि रिझर्व्ह बँकेनं आदेश काढला पाहिजे की अशी योजना सरकारनं आणलेली आहे, या शेतकऱ्यांचं सिबिल खराब होता कामा नये. मीडियावर सांगितलं मोकळं झालं असं होत नाही, लक्षात घ्या. बँकांमध्ये प्रत्यक्ष ही अडचण अजूनही पेंडिंग आहे. त्यामुळे सिबिलचा मुद्दा निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट निर्देश दिले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. याला जोडून अजून आपल्या जवळपास 25 मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या. या मागण्यांच्या अनुषंगानं आता एक निर्णायक आंदोलन एका टप्प्यापर्यंत आलेलं आहे. मी परवा दिवशी इशारा दिला सरकारला की जर आता उरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर मग एक काम करा, आता सरकारचे तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदाराचे पगार थांबले का हो, मंत्र्यांचे पगार थांबले का, सरकारी भत्ते कोणाचे थांबले का, कलेक्टरचा पगार थांबला का, सचिवाचा पगार थांबला का, क्लास 1 क्लास 2 चे कर्मचाऱ्यांचे पगार थांबले का. आमचं म्हणणं एक आहे, सरकारच्या तिजोरीत पैसा नाही याचा फटका तसा शेतकऱ्यांना बसतो, मग तसा फटका आमदारांना का बसत नाही, सेक्रेटरीला कलेक्टरला का बसत नाही, क्लास 1ला का बसत नाही, आयुक्ताला का बसत नाही. म्हणजे सरकारच्या तिजोरीत पैसा नाही याचा फटका फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी सहन करायचा का. मग एवढी जर तिजोरी तुमच्या अडचणीत आहे तर एक काम करा, हे सगळे जे त्यांचे शासकीय बंगले आहेत मंत्र्यांचे हे विका, त्यांच्या गाड्या विका, कारण त्यांची ऐपत आहे हॉटेलमध्ये राहण्याची, मंत्र्यांची त्यांची ऐपत आहे स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची. हे सगळे शासकीय बंगले काढा, याच्यातून जो पैसा उभा होईल तो पैसा आमच्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये टाका. ही मागणी घेऊन 27 ऑगस्ट 2026 सकाळी 10 वाजता मंत्रालयासमोरचे जे मंत्र्यांचे बंगले आहेत त्याचा प्रतिकात्मक लिलाव आपण करणार आहोत. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, किंबहुना आपल्या शेतकऱ्यांचं घराणं मांडण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि लिलावामध्ये जशी पद्धत असते तशा पद्धतीचा लिलाव या बंगल्यांचा नाव घेऊन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे सरकारला आपल्याला दिशा द्यायची आहे की अशा पद्धतीचा जो लिलाव आम्ही केला हाच लिलाव तुम्ही करा. आणि एरवी तुम्ही सगळ्या प्रॉपर्टी अंबानी अदानीच्या घशात तर घालतायच, तुम्ही काय शिल्लक ठेवलं. मग आताही तुम्ही हे बंगले विका, या बंगल्याचं काही काम नाहीये. तसे अनेक आमदार, अनेक मंत्री मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. मंत्र्यांना, आमदारांना पैशाची कमीच नाहीये. फार अगदी बोटावर मोजणे इतके किंवा 1, 2, 3 लोक असतील की ज्यांची परिस्थिती तशी नाहीये आमदार म्हणून. पण आता जवळपास सगळेच श्रीमंत झाले, सगळे प्रचंड पैसा मिळवणं ठेकेदारीच्या माध्यमातून. त्यामुळं हे बंगले विका, यांच्या गाड्या जप्त करा आणि त्याच्यात लिलावातून आलेले पैसे शेतकऱ्याच्या कर्जमाफीला द्या, अशी आपल्या आंदोलनाची 27 ऑगस्टची थीम आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आलं पाहिजे. पीक विम्याचा पण मुद्दा आपला महत्वाचा आहे. 2024चा अजून 2025चा पीक विमा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. प्रचंड मोठा स्कॅम विमा कंपन्यांनी केलेला आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. आमच्या माजलगावला आमचे सहकारी मित्र 5-6 दिवस झाले उपोषणाला बसले, सरकार दखल घ्यायला तयार नाही. किसन चव्हाण म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला, पण कोणी त्याच्यामध्ये मदत करायला तयार नाही, हालायला तयार नाही बीड जिल्ह्याचं प्रशासन. त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे की लढाई आपल्याला मोठी करावी लागणार आहे. आता ह्या फक्त 5-7च मागण्या आपल्या आहेत का? नाही, आपल्या मागण्या भरपूर आहेत. बाकीच्या पण मागण्या आपल्या आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगानं मी तुम्हाला काय काय मागण्या या आंदोलनामध्ये घेतलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की रविकांत तुपकर आणि रविकांत तुपकरचे कार्यकर्ते लढतील आणि तुम्ही घरी बसून कमेंट करणार, असं चालणार नाही. तुम्हाला यावं लागेल. जसं जेनझीनं म्हणजे तरुण पोरांनी, विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला झुकवलं जंतर मंतरवर बसून, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला, पोलिसांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या पण विद्यार्थी हटले नाहीत. जंतर मंतरवर जर फक्त अभिजित दिपके त्यांचे 10 सहकारी बसले असते तर कधी उचलून नेलं असतं समजलं नसतं. तसं आज लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर तुमचं काम आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होणं. शेतकऱ्यांचा मुळात हाच प्रॉब्लेम आहे. जातीचं आंदोलन असलं की लाखाने येतात, धर्माचं आंदोलन असलं की लाखाने येतात, आणि मातीचं आंदोलन असलं की फेसबुकवर फक्त कमेंट टाकता,
असं करून चालणार नाही. लढाई लढावी लागेल. रविकांत तुपकर काय साऊथचा हिरो आहे का की एक फाईट में 10 लोगों को गिरा दिया? अरे मी तुमचाच पोरगा आहे. फक्त तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करून या आंदोलनाची मोड बांधण्याचं काम मी करतोय. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की घरी बसू नका, नुसते प्रश्न विचारू नका फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर, इन्स्टावर. तिथं या, गावातल्या गावात 500-500 रुपये, 500-500, 1000-1000 रुपये वर्गणी करा, एक गाडी करा, घरच्या भाकरी घ्या. 26 तारखेला निघा, 27ला सकाळी 9 वाजता मंत्रालयाच्या पुढे या. 10 वाजता आपल्याला आंदोलन सुरू करायचं आहे. जे व्हायचं ते होईल, पण आरपारची लढाई लढावी लागेल. मागच्या वेळेला सुद्धा आपण उपोषण केलं होतं. मागचं आंदोलन काही इतकं सहज झालं नाही. मी स्वतः बुलढाण्यामध्ये 5 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. मग गिरीश महाजन इथं आले, मंत्री महोदय. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उपोषण थांबवा, आम्ही सरकारबरोबर बैठक लावून मार्ग काढू. 5-6 दिवसाचा अवधी घेतला, 18 दिवस मिटिंग लागली नाही. पुन्हा आम्ही सगळे शेतकरी तिथं, तरुण पोरं सगळे तिथं गेलो, विधान भवनात घुसायचा प्रयत्न केला. अनेक तरुण कार्यकर्ते आमचे झाडावर चढले, तरुण सगळे शेतकरी आमचे एकदम ताकदवान आमचे युवा सहकारी. आणि आम्ही हादरून सोडलं प्रशासन. सरकारला आम्हाला फोन करावे लागले, बैठक घ्यावी लागली, निर्णय करावा लागला. 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्याही शेतकऱ्यांचा समावेश या योजनेमध्ये केला. हे सगळ्यात मोठं त्या आंदोलनाचं यश आहे. हे सहज झालेलं नाहीये. तुम्हाला वाटत असेल की एकदा उपोषणाला बसल्यानं होतं का आणि असं मुंबईत गेल्यानं होतं का? आंदोलनही सगळं होतं. हा कर्जमुक्तीचा जो प्रवास आहे लढ्याचा, हा काही काल परवा उपोषणाचा आणि मुंबईतल्या आंदोलनाचा एवढ्यापुरता नाहीये. हे एवढे आम्ही 2025च्या जानेवारी-फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू केले सरकार आल्यापासून, ही यादी आहे त्या आंदोलनांची. तेव्हा वातावरण तयार झालं. असं गेलं आणि झालं असं नाही झालं. मी तुम्हाला सांगतो, हे सरकार आलं. सरकार आल्याला आम्ही 1 महिना होत नाही तर आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. पहिलं आंदोलन केलं 12 फेब्रुवारी 2025ला मुंबईमध्ये. हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं मुंबईमध्ये कर्जमुक्तीसाठी. 3 मार्च 2025ला पुण्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं कर्जमुक्ती लढ्याचा एल्गार पुकारला सभा घेतली. 19 मार्च 2025 अरबी समुद्रात सातबारा बुडून आम्ही आंदोलन केलं. हजारोच्या संख्येनं मुंबईमध्ये आम्ही गेलो. आम्हाला अटका झाल्या. अनेक लोक पोलिसांना चकमा देऊन समुद्रात गेले. ते आंदोलन झालं. 29 एप्रिल 2025ला कर्जमाफीसाठी मोठी सभा घेतली आम्ही पंढरपूरला आणि आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला. 9 मे 2025ला जांभूळ धाबा, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथे मोठी एल्गार सभा घेतली कर्जमुक्तीसाठी. 15 मे 2025ला करंजगाव, जिल्हा नाशिक येथे कर्जमुक्तीचा एल्गार मेळावा घेतला. 20 मे 2025ला सोनखेड, जिल्हा नांदेड येथे मुसळधार पावसातही आमचे सहकारी मित्र लक्ष्मण मोरे यांच्या पुढाकारातून मोठी एल्गार सभा झाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी. 24 मे 2025ला देवळा, जिल्हा बीड येथे कुलदीप करपे यांच्या पुढाकारातून प्रचंड मोठी कर्जमुक्तीची सभा झाली. 27 मे 2025 सिंदखेड राजा, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातलं सिंदखेड राजा शहरामध्ये पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी हजारोच्या संख्येनं शेतकऱ्यांची सभा घेऊन आम्ही दबाव सरकारवर वाढवला. 10 जून 2025 शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार सभा घेण्यात आली. 12 ऑगस्ट 2025 हिंगोली येथे कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी हजारो शेतकऱ्यांसह आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढला. 25 सप्टेंबर 2025 वर्ध्याला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आम्ही काढला किरण भाऊ ठाकरेंच्या पुढाकारातून. 8 ऑक्टोबर 2025ला विवरा, तालुका मलकापूर येथे संपूर्ण कर्जमुक्तीसाठी एल्गार सभा घेतली. 17 ऑक्टोबर 2025 नांदेडमध्ये कर्जमुक्ती आणि नुकसान भरपाईसाठी आम्ही मोठा मोर्चा लक्ष्मण मोरे आणि बाळासाहेब जाधव सर यांच्या पुढाकारातून काढला. 29 ऑक्टोबर 2025ला आम्ही बच्चूभाऊ कडू आणि आम्ही सगळे शेतकरी नेत्यांनी प्रचंड मोठं आंदोलन नागपूरमध्ये केलं. महामोर्चा मोठा काढला. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2025ला बेलाड, तालुका मलकापूरला मोठी सभा आम्ही एल्गार सभा घेतली. 21 नोव्हेंबर 2025ला निंबोरा, बुद्रुक, तालुका जळगाव जामोद कर्जमुक्ती एल्गार मेळावा. त्यानंतर 11 जून 2026ला जळगाव जामोदला फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये जीआर जळून प्रचंड मोठं आंदोलन करण्यात आलं. 15 जून 2026ला बुलढाण्यामध्ये सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीक विम्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात झाली. 16 जून 2026ला शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं. कृषी विभागामध्ये आंदोलन केलं. भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केलं. 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान राज्यभर माझ्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ
लोक रस्त्यावर उतरले महाराष्ट्रभर सगळे कार्यकर्ते आणि प्रचंड आंदोलन झाली. मग कुठे जाळपोळ झाली, कोणी अरबी समुद्रात उतरले, कोणी मंत्रालयाच्या परिसरात झाडावर चढले, JRची होळी झाली, शासकीय कार्यालय शेतकऱ्यांनी पेटवण्याचा प्रयत्न केला. 9 जुलैला आम्ही विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला, राडा केला विधान भवनासमोर, झाडावर चढून आंदोलन केलं, अरबी समुद्रात शेतकरी उतरले आणि 10 जुलै 2026ला मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्याच्यातनं 2 अटी कर्जमाफीच्या उठल्या. एवढा मोठा हा कर्जमुक्ती आंदोलनाचा आमचा प्रवास आहे. हे कधी अनेकांना माहीत नसेल काय काय सुरू आहे आणि कसा दबाव वाढवायचा असतो, वातावरण कसं तयार करायचं असतं. ह्या 2 अटी उठल्याच्या नंतर पुन्हा आम्ही, माझी थोडी तब्येत मधल्या काळात खराब होती, मग नंतर आम्ही पुन्हा 15 जिल्ह्याचा मी 15 दिवस दौरा केला. मी अमरावतीला गेलो, वरुड मोर्शीला गेलो, काटोलला गेलो, नागपूरला गेलो, त्यानंतर पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, सांगली, कोल्हापूरचा दौरा, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम असा दौरा करत करत बुलढाण्याला आलो आणि आता सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, शेतकऱ्यांशी बोलून, त्यांची मतं जाणून घेऊन पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार नव्यानं आम्ही उपसलेलं आहे. आता 27 ऑक्टोबरला प्रेशर सरकारवर वाढवायचं आहे. लक्षात घ्या, मीडियामध्ये बातम्या येतात, युट्यूबवाले टाकतात 2 लाख रुपये मिळणार. सरकार म्हणणं, अहो हे सरकार भामटा आहे. कुणी काही केलं की हे म्हणतं आम्ही सकारात्मक आहे. काही म्हणा तुम्ही, ते म्हणतात आम्ही सकारात्मक आहे. तुम्ही सांगा त्यांना आम्हाला ताजमहल पाहिजे, ते म्हणतात आम्ही सकारात्मक आहे. सकारात्मक नाही, रिझल्ट पाहिजे. लक्षात घ्या. आणि सगळे निर्णय घेण्याचे अधिकार जर कुणाला असतील तर फक्त मुख्यमंत्र्याला आहे, बाकीच्यांचं काही आधीमध्ये नाही. बाकीच्यांनी सुचवून दबाव वाढवला पाहिजे, मान्य आहे, पण अधिकारच कुणाला नाही येत निर्णय घेण्याचे. जे मुख्यमंत्री महोदय म्हणतील ते याच्यामध्ये होईल असं आमचं मत आहे, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की होणार आहे आणि कोणीतरी येणार आणि देणार आणि आपल्याला शब्द मिळालेला, आश्वासन मिळालं, याच्यावर जाऊ नका. दबाव वाढवावा लागणार आहे, प्रेशर वाढवावं लागणार आहे आणि जरा ताकदीनं सगळे मिळून आपण रस्त्यावर येऊ. मला लोक फोन करतात, ते काही झालं तुम्ही जेलमध्ये जा, उपोषणाला बसा, पण तेवढं आम्हाला मिळून द्या. अरे ठीक आहे, सगळं होईल, पण तुम्ही आले पाहिजे ना. तुम्ही आले नाही तर ही लढाई मोठी होणार नाही. आता या आंदोलनामध्ये 27 ऑगस्टला जे आंदोलन आपण मुंबईमध्ये करतोय त्याच्यासाठी काय काय मागण्या आपण घेतलेल्या आहेत त्याही मागण्या तुम्हाला सांगतो. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी किमान 2 लाख रुपये द्या. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करा. 2019 पूर्वी जे लोक वंचित राहिले त्यांचा समावेश करा. पुनर्गठन परस्पर केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करा. कर्जमाफीस पात्र असलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा लाभ द्या कर्जमाफीचा. सिबिलचा मुद्दा मी तुमच्या समोर मांडलाच. पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक अटी रद्द करून 1 रुपयामधील जुनी पीक विमा योजना चालू करा, जी 4 ट्रिगरवाली होती. सन 2024-25 मधील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या रखडलेला हक्काचा पीक विमा तातडीनं अदा करण्यात यावा व पीक विमा कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड करा, ही पण आपली मागणी आहे. 2 लाख रुपयापेक्षा थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून वरची रक्कम भरून घेण्याची अट न ठेवता त्या शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत कमीत कमी कर्जमुक्ती करावी, अशी आपली मागणी आहे. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ द्या. शेतकऱ्यांकडून पीक कर्ज हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे थकीत झाले असल्याने शेतीपूरक कर्जाचाही कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश करा, ही पण आपली मागणी आहे. जसं लिफ्ट इरिगेशनचं कर्ज आहे, ट्रॅक्टरचं कर्ज आहे, शेतीला पूरक याच्यासाठी लागणारं जे कर्ज आपण घेतलं ते विहिरीचं कर्ज आहे. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास अनेक बँका टाळाटाळ करतायत. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज मिळालं पाहिजे. जर यादीत तुमचं नाव आहे, आज ना उद्या ती यादी येणार, तुम्हाला माफी येणार आहे, पीक कर्ज द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे बँकांना तसे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी SLBCने दिले पाहिजे, असं आमचं मत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या गरजू महिलांची फेरतपासणी करून त्यांना पात्र ठरवावं आणि 1500 रुपये त्यांना जे चालू आहे ते द्यावे, त्यातलं अपात्र करू नका. सोयाबीन, कापूस, कांदा, हळद तसंच सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याच्या अनुषंगानं स्पष्ट धोरण सरकारनं ठेवलं पाहिजे आणि आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे. नाफेड व बाजार समित्यांमध्ये कमी दराने सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सध्याच्या सोयाबीन दराच्या धर्तीवर भाव भरकाची रक्कम अदा करण्यात यावी. भाव फरक दिला पाहिजे मध्य प्रदेश सारखा. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करा, खतांचं लिंकिंग थांबवा आणि शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करा. कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्यांच्यावर कारवाई करा. महाराष्ट्रावर विनापरवाना सुरू असलेल्या जैविक औषधे म्हणजे त्याला PGR म्हणतात, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर व खत कंपन्यांची तसेच
बनावट व निकृष्ट कृषी उत्पादने विक्री करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. कृषी अवजारे, स्प्रिंकलर, ठिबक सिंचन व भाजीपाला फळबाग योजनेचे रखडलेले अनुदान द्या. घरकुलाचेही रखडलेलं अनुदान द्या. महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळद NCDXच्या दराप्रमाणे खरेदी करण्यात यावी. निकृष्ट बियाणे न उगवल्याने या कंपन्यांवर कठोर कायदा करा. याच्या बाबतीतला जो सीड ऍक्ट आहे त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. हा एक विषय आहे. महाराष्ट्रात रस्त्यांच्या नवीन कामांच्या नावाखाली विविध कंपन्यांकडून होत असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननाची चौकशी करावी. KTL सह संबंधित सर्व कंपन्यांवर महाराष्ट्र महसूल अधिनियम व संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला व न्याय द्यावा. बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः मेहकर लोणारचे जे केंद्र आहेत नाफेडचे तिथं बोगसगिरी झालेली आहे, तर त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सन 2026चा पीक विमा भरताना मी पीक कर्ज घेतले नाही अशा आशयाचे हमीपत्र बँका पीक विमा कंपन्या घेत आहेत, तर ती अट रद्द केली पाहिजे पीक विमा कंपन्यांनी. ही पण आपली मागणी आहे. अडचणीत सापडला असलेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज शासनाने माफ करावे, ही एक मागणी आहे. आणि कृषी सौरपंपाची सक्ती न करता विजेचं कनेक्शनचा पर्याय शेतकऱ्यांसाठी खुला करून ठेवला पाहिजे, ही मागणी आहे. जंगली जनावरांमुळे जो शेती पिकांना त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि सन 2017 व 19च्या कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जदारांचं प्रोत्साहन अनुदान अजून बाकी आहे, ही पण आपली मागणी आहे. यासह अजून काही मागण्या आहेत. या मागण्या घेऊन एक मोठं आंदोलन 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मंत्रालयासमोर होणार आहे. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, बिंदास गाडी करा. मी गाड्या पाठवू शकत नाही, तिथे काही माझ्या घरचं लग्न नाही किंवा माझ्या पोराचं बारसं नाही. आम्ही तुमच्यासाठी लढतो. हे जीव उदावर ठेवून लढतो, लक्षात ठेवा. अंगावर केसेस घेऊन लढतो, तुरुंगात जाऊन लढतो. आम्ही सगळे कार्यकर्ते चळवळीत काम करणारे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी वेळ देतोय. आम्ही तुमच्या नांदी लागतोय, तुम्ही पुढऱ्याच्या नांदी लागता. हा धंदा बंद करून टाका, पुढऱ्याचा नाद सोडा. आपल्या पोरांकडून आपल्याला शिकायची वेळ आली. जिकडून की ते कसे एकत्र आले पेपर फुटला म्हणून, तर सरकार वाकवलं. तसं आता रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा संख्या लाखोच्या घरात आहे. मी ज्या मागण्या वाचून दाखवल्या किंवा तुमच्या समोर मांडल्या, या मागण्यांच्या अनुषंगानं पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येत लाखो आहे. मग तुम्ही जरा या मुंबईला काय फरक पडतो बघू. आता किती शेतकरी येतात, तुमचा तिथं किती प्रतिसाद मिळतो त्याच्यावर सरकारचा प्रतिसाद अवलंबून आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर का त्या आंदोलनामध्ये आले नाहीत तर सरकार तुमची दखल घ्यायला तयार नाही. पुन्हा तुम्ही आम्हाला फोन करून विचारणार का आपण तर 2 लाख रुपये मागत होतो, सरकारनं तर आपल्याला इतकेच दिले, तू घरी गोधडी झोपणार. चालणार नाही. रस्त्यावर या, आंदोलनात उतरा. नुसतं संडासात बसून कमेंट आणू नका. त्यासाठी ताकदीने रस्त्यावर उतरावं लागेल. ही माझी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे. पुन्हा म्हणू नका तुम्ही असं केलं तसं केलं. आम्ही आता सगळे शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघणार आहे 26 तारखेला. आपापल्या परीनं थांबायचं. आपण जर एका ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली तर पोलीस आपल्याला तिथं अटक करून घेतात, घेराव टाकतात त्या ठिकाणाला. त्यामुळं तुमच्या परीनं मुक्काम करा, तुमच्या परीनं मुंबईत पोचा. कसंही करून 27 ऑगस्टला सकाळी 9 वाजता तुम्ही मंत्रालयाच्या समोर मंत्र्यांच्या बंगल्यांचा आणि गाड्यांचा लिलाव करण्यासाठी हजर राहायचं आहे. हे आंदोलन निर्णायक आहे. या आंदोलनाने निश्चितपणे सरकारला काही ना काही हालचाल करावी लागेल. नुसतंच टीव्हीवर आणि फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर पाहू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी सुद्धा सत्तेला लाथ मारून आलेला कार्यकर्ता आहे, लाल दिवस सोडून आलेला कार्यकर्ता आहे. माझ्यासारखे चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत की जे सत्तेला कधी बेमान झाले नाही, सत्तेच्या सोबत कधी गेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिलं. अशा चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची कदर करा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. हे आज सांगायला मी तुमच्याशी बोलायला आलो होतो. मला सविस्तर तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की एकजूट होऊया आणि 27 तारखेचं मुंबईचं आंदोलन यशस्वी करू. जर काही झालं नाही तर 15 दिवस मुंबई सोडायची नाही, अशी पण तयारीनं मुंबईला जायचं प्लॅनिंग आपण सगळ्यांशी बोलून करतोय. त्याची बैठक आम्ही आज रात्री सगळ्यांसोबत बसून घेणार आहे. काही ना काही निर्णय तर आपल्याला घ्यावाच लागेल. पण मलाही बघायचं आहे की शेतकऱ्यांनो तुमचा किती प्रतिसाद मिळतो या आंदोलनाला. नाही तर आम्ही मोजकेच नेते आंदोलनात, मोजकेच कार्यकर्ते पुढे असतो आणि सामान्य शेतकरी जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खोदतो. असं चालणार नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की काही करा. 2 दिवस हातातलं काम बाजूला ठेवा
आणि मुंबईच्या दिशेनं घरच्या भाकरी घेऊन तिकडे या. मला अनेक लोक फोन करतात, जायची काही व्यवस्था आहे का? जायची आम्ही व्यवस्था केलेली नाही. तुम्हीच गावात एकत्र यायचं, 10-20 लोकांनी 500-500 रुपये 700 रुपये वर्गणी करायची, घरच्या भाकरी 2 वेळच्या बांधायच्या आणि तिथं आंदोलनाच्या ठिकाणी दाखल व्हायचं. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. अभि नाही तो कभी नाही. आता जर का आंदोलनाचं प्रेशर आपण वाढवलं, आंदोलनाची ताकद आपण वाढवली, सरकारवर दबाव तयार केला, तर काही ना काही निर्णय होऊ शकतो. आपण काहीच केलं नाही तर काहीही होणार नाही. आणि मंत्र्यांवर काही विश्वास ठेवू नका, तुम्हाला मी सांगतो. आता या आंदोलनाच्या अनुषंगानं पण आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, राजेंद्र आबा मोरे, सत्तार पटेल, अरुणदादा यांनी सहकार मंत्र्याच्या घरासमोर नियमित कर्जदारांना 2 लाख रुपये द्या म्हणून ठिय्या आंदोलन केलं. ठिकठिकाणी आजही रास्ता रोको, लातूरमध्ये मोठा रास्ता हायवे अडवला दिवसभर लोकांनी याच मागणीसाठी राजू कसबेंच्या नेतृत्वामध्ये. इकडे आमचे हिंगोलीला सगळ्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं या आठवड्यामध्ये केलेली आहेत. ठिकठिकाणी निवेदनं दिली, पालकमंत्र्यांना निवेदनं दिली. मी सुद्धा बुलढाण्याला मकरंद आबा पाटलांना निवेदन दिलं. तिकडे लातूरला शिवेंद्रराजे भोसलेला सगळ्या ठिकाणी आपापल्या भागातले पालकमंत्री असतील त्यांना निवेदनं दिली. तुम्ही पण 2-3 दिवस आपल्याकडे आहेत अजून. तुमच्या भागातल्या आमदारांना निवेदन द्या, तुमच्या भागातल्या लोकप्रतिनिधींना ही मागणी सांगा की तुम्ही पण रेटा. सत्तेतल्या लोकांनी रेटलं तर जरा फरक पडतो. भले श्रेय त्यांना घ्यायचं असेल तर बिनधास्त घेऊ द्या, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. तसंही हे सरकार आंदोलनाला घाबरतंय, पण श्रेय देताना त्यांच्या लोकांना देते. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, लक्षात ठेवा. आम्ही जर तुमच्यासाठी आयुष्याचे 22-22, 24-24 वर्ष दिले असतील तर तुमचं काम आहे या आंदोलनामध्ये आम्हाला साथ देणं. नाही तर उद्या जर का तुम्ही आंदोलन करणाऱ्या माणसाला साथ दिली नाही आणि आंदोलन करणारा माणूस थांबला किंवा त्यांनी एखादा निर्णय बदलला तर मग तुम्हीच लोक पुन्हा शिव्या द्यायला तयार होता, याने अशी भूमिका घेतली आणि असं का केलं. त्यामुळं तुमची एकजूट राहिली तर लढणाऱ्या माणसाची हिंमत वाढते. मुंबईत आंदोलन करणं सोपं नाही आहे. बुलढाण्यासारख्या ठिकाणाहून मुंबईत इतक्या किलोमीटर जाऊन आंदोलन करायला ती ताकद लागते आणि ती ताकद आमच्यासोबत काम करणाऱ्या मावळ्यांमध्ये आहे. चळवळीत काम करणारे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मला प्रचंड अभिमान आहे. माझे सहकारी फाटके असतील पण निर्भीड आहेत, धाडसी आहेत, कुणाचे बापाला न घाबरणारे आहेत आणि कुणालाही मॅनेज न होणारे आहेत. असे जीवाभावाचे सहकारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही तयार केले. ही शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या स्वातंत्र्याची लढाई, लक्षात ठेवा. या आपल्या आंदोलनामुळे जर फायदा शेतकऱ्यांचा झाला तर निश्चितपणे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, फासाकडे जाणारी पावलं त्यांची थांबू शकतात असं माझं मत आहे. त्यामुळं या 27 ऑगस्ट 2026च्या मंत्रालयासमोरच्या मुंबईच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि उर्वरित जे काही अपडेट्स तुम्हाला या आंदोलनाच्या अनुषंगानं पाहिजे असतील, बघायचे असतील तर माझं फेसबुक आहे, माझ्या इन्स्टाला, माझ्या ट्विटरला, माझ्या युट्यूबला तुम्ही जाऊन हे सगळे अपडेट तुम्ही बघू शकता. त्याच्या माध्यमातून जरी तुम्ही आम्हाला कनेक्ट राहिले तरी तुम्हाला या आंदोलनाच्या अनुषंगाने जे आहेत ते अपडेट्स मिळत जातील. एवढंच या निमित्तानं सांगायचंय. चला तर मागची एक लढाई आपण जिंकलो, आता ही लढाई अंतिम टप्प्यावर आलेली आहे. ही लढाई सुद्धा जिंकल्याशिवाय मैदान सोडायचं नाही, या निर्धारानं मुंबईला जाऊया. थँक्यू.